ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अर्जुन चैतन्याला सांगतो की मला जेवायचंच नाही आहे, तू जेव. तेव्हा आता चैतन्याच्या लक्षात येतं की आज वटपौर्णिमा आहे आणि घरच्या सगळ्या बायकांचे उपवास आहेत. तेव्हा अर्जुनला तू सांगतो की 1 मिनिट, घरच्या सगळ्या बायकांच्या आज वटपौर्णिमेचे उपवास आहे, म्हणजे तूही हा उपवास करतोय की काय? तर चैतन्य आता अर्जुनची टांग खेचत असतो. म्हणजे हेच कनेक्शन आहे. मला एक सांग अर्जुन, तू सायली वहिनींसाठी तरी हा उपवास केलेला नाहीये ना? त्यावरती आता अर्जुन होकार देतो. तर चैतन्य अर्जुनवरती खूप हसत असतो. अर्जुनला आता चैतन्याचा राग येतो. तर इकडे सायली आता त्या गोड आठवणींचे क्षण टिपत असते तिच्या डायरीमध्ये. ती लिहिते की मी अर्जुन सरांच्या प्रेमात पडल्यानंतरची माझी त्यांच्यासोबत मनापासून साजरी केलेली ही पहिली वटपौर्णिमा आहे. तर इकडे चैतन्य अर्जुनला विचारतो की आता तू सायली वहिनींपासून हे कधीपर्यंत लपवणार आहेस? तेव्हा अर्जुन सांगतो की तुलाही माहिती आहे चैतन्य, जोपर्यंत मधुभाऊ सुटत नाही तोपर्यंत मला मिसेस सायलीना प्रपोज नाही करता येणार. एकदा का मधुभाऊ सुटले की मी मिसेस सायलीना प्रपोज करेन. त्यावरती चैतन्य हसून आता अर्जुनची थट्टा उडव. तू सांगतो की म्हणजे आता तोपर्यंत तू असे उपास तापास करत राहणार का? चैतन्य अर्जुनची मस्करी करतो आणि सांगतो की हे किती फनी आहे ना. त्यावरती अर्जुन म्हणतो की ते मस्करी करण्यासारखं काहीच नाही आहे. मला ना 7 जन्म माझे पत्नी म्हणून मिसेस सायलीच हव्या आहेत. त्यावरती परत चैतन्य आता अर्जुनची टांग खेचतो. तो सांगतो की अरे अर्जुन, इथे एका जन्मात सायली तुझी बायको होणं अवघड झालंय, 6 जन्मांचं काय घेऊन बसला आहेस तू? चैतन्य खूप हसत असतो. त्यावरती अर्जुन चिडतो आणि सांगतो की तू तू ना घरी जा. तर अर्जुन त्याला आता हकलायला लागतो. चैतन्य सुद्धा अर्जुनला ठणकावून सांगतो की नाही, मी अजिबात जाणार नाही, मी इथेच थांबणार. चैतन्य अर्जुनला सांगतो की मी आता ना इथेच थांबणार आणि माझ्या मित्राचा उपवास बघणार. आणि चैतन्य तिथे आता अर्जुन समोर मुद्दाम जेवण करतो. चैतन्याच्या या वागण्यामुळे अर्जुन डोक्यालाच हात लावतो. तर इकडे साय डायरीमध्ये लिहिते की आज गुरुजींच्या सांगण्यावरून का असेना, परंतु अर्जुन सरांनी माझ्यासोबत वडाची पूजा केली. आता ही पूजा देवापर्यंत नक्की पोहोचेल का? तर त्यानंतर सायली डायरीमध्ये लिहिते की मला खरोखरच सुभेदारांच्या सून व्हायचं आहे, परंतु माझी ही मनापासूनची इच्छा पूर्ण होईल का? तर तिकडे चैतन्य अर्जुनला विचारतो की अर्जुन, तू कधीपासून इतका टोटली चेंज झाला आहेस रे? त्यावरती अर्जुन उत्तर देतो की मिसेस सायलीच्या प्रेमात पडल्यापासून मला ना मिसेस सायलीसोबत अख्खं आयुष्यभर राहायचं आहे आणि आम्ही म्हातारे जरी झालो ना तरी आम्ही एकत्रच असू. मला ना चैतन्य 7 जन्मच नाही तर 7 जन्माच्या पुढे सुद्धा मिसेस सायलीसोबतच राहायचं आहे. तर इकडे सायली डायरीमध्ये लिहिते की आयुष्यभर मला अर्जुन सरांची पत्नी म्हणून मिरवता येईल का? सायलीला खूप सारे प्रश्न पडलेले असतात आणि त्या सगळे प्रश्न सायली डायरीमध्ये लिहून काढते आणि त्यानंतर अर्जुनसोबतच्या घालवलेल्या प्रत्येक क्षणाच्या आठवणीसुद्धा. तर इकडे अर्जुनची परत एकदा चैतन्य टांग खेचतो. तो सांगतो की जरा विचार करा, हे बघ, तू असशील 100 वर्षाचा आणि मिसेस ती असेल 97-98 वर्षाची. तेव्हासुद्धा आता तुम्ही म्हातारे होऊन वडाला प्रदक्षिणा घालणार आहात का? आणि मी तरुण तडफदार 25-30 वर्ष. आणि त्यावेळीसुद्धा मी त्यांना सांगेन की सायली वहिनी, तुम्हाला माहिती आहे का, तुमचा नवरा ना तुमच्या लग्नापासून तुमच्यासाठी उपवास करतोय. अर्जुनवरची चैतन्य खूप हसून त्याची मजा बघत असतो. तेव्हा अर्जुन चिडतो आणि पटकन तो चैतन्याच्या तोंडात जेवणाचा घास भरवतो आणि त्याला सांगतो की गप्प बसायचं. चैतन्य अर्जुनला विचारतो की का मला तेव्हाही अलाउड नसेल का की तू सायली वहिनीसाठी उपवास केला आहे हे सांगणं? तेव्हा अर्जुन सांगतो की नाही, आणि आत्ताही तू ही गोष्ट कोणालाही सांगायची नाही आहे. हे जे तोंड दिलं आहे ना ते फक्त दोन्ही डबे संपवण्यासाठी चालवायचं. त्यावरती चैतन्य विचारतो की काय, हे दोन्ही डबे मी खायचे आहेत? तेव्हा अर्जुन सांगतो की हो, कारण घरच्यांना वाटलं पाहिजे ना मी जेवलो आहे म्हणून. चैतन्य आता मुद्दाम अर्जुनला सांगतो की अरे, सायली वहिनीने कल्पना मावशीने एवढं प्रेमाने तुझ्यासाठी बनवलेलं जेवण मी जेवायचं आहे. मित्रप्रेमासाठी कोण करतं एवढा त्याग? त्यावरती आता चैतन्याला अर्जुन सांगतो की ठीक आहे, तुला नाही जेवायचं तर मी सूरजला बोलवतो. तेव्हा चैतन्य अर्जुनला थांबवतो. चैतन्य सांगतो की आता तुझ्यासाठी एवढा त्याग तर मी करूच शकतो, की मी करणार हा त्याग. आणि त्यानंतर अर्जुन त्याला चेअरवर बसून त्याच्या पुढे जेवणाचं ताट देतो आणि त्याला जेवायला सांगतो. तर तिकडे अर्जुन आणि इकडे सायली दोघेही आता एकमेकांच्या आठवणीमध्ये रमलेले असतात. तर इकडे आता नागराज प्रिया दोघेही साक्षीकडे आलेले असतात. तेव्हा नागराज साक्षीचं कौतुकच करत असतो. तो सांगतो की तो अर्जुन चैतन्य स्वतःला फार हुशार समजत होते ना. तुला माहिती आहे का साक्षी, अगं त्यांच्या कितीतरी क्लायंटने त्यांच्याकडून आता केसेस काढून घेतले आहे.
प्रिया साक्षीला सांगते की अगं तू जी माणसं अर्जुनच्या ऑफिसवरती पाठवली होती ना, अगं त्यांनी कसली वाट लावून ठेवली आहे अर्जुनची. त्यावरती साक्षी सांगते त्या दोघांनाही की हे तर काहीच नाही आहे. उद्या अर्जुन आणि चैतन्यवरती खूप मोठा बॉम्ब पडणार आहे. प्रिया विचारते की अजून एक बॉम्ब? साक्षी नागराज प्रियाला सांगते की त्या दोघांनाही माहिती नाही आहे की त्यांनी कुणाशी पंगा घेतला आहे. त्यांना आत्ता समजेल खरं की ही साक्षी शिकरे काय चीज आहे ते. नागराज विचारतो साक्षीला की तिचा नक्की पुढचा प्लॅन आहे तरी काय. त्यावरती साक्षी सांगते की लवकरच समजेल तुम्हाला. तर प्रिया तिथे साक्षीला सांगते की अगं तो किल्लेदार सुद्धा त्या दोघांनाही जॉईन झाला आहे. त्यांची टीम आता खूप स्ट्रॉंग झाली आहे. आता आपलं टेन्शन खूप वाढणार आहे. साक्षी त्या दोघांनाही सांगते याच तर गोष्टीचा आपल्याला फायदा होणार आहे. त्यावरती नागराज विचारतो तो कसा. तेव्हा साक्षी प्रिया नागराज तिघेही एकत्र बसतात आणि साक्षी सांगते की तुम्ही तिघेही एकत्र एका घरात राहता, त्यामुळे किल्लेदार अर्जुन चैतन्य यांचा पुढचा प्लॅन काय असेल याचा तुम्ही अंदाज घेऊ शकता. त्याबद्दल तुम्ही माहिती काढू शकता. आडून का असेना परंतु तुम्ही माहिती काढा. तर तिथे आता स्वतःला खूप हुशार समजणारी प्रिया साक्षीला सांगते की अगं हे तर माझ्यासाठी खूप सोपं आहे गं. मी असं बिचारं तोंड करून त्या किल्लेदाराला बाबा अशी हाक मारली ना, तो सगळं त्याचं पुढचं प्लॅनिंग काय आहे त्या अर्जुनसोबतचे ते सगळं मला सांगून टाकेल. तू या गोष्टीचं तर टेन्शनच घेऊ नको. प्रियाला आता साक्षी तिचे चांगलंच तोंडावरती पाडते आणि सांगते की ठीक आहे, परंतु अर्जुनचे पुढचे प्लॅन काय आहेत हे आपल्याला काहीच समजायचं नाही. आणि अचानक नोटीस यायची की उद्या कोर्टात हजर राहा. तेव्हा नागराज मान खाली घालून प्रियावरती हसतो. तर साक्षी सांगते की आतापर्यंत ना उद्या कोर्टात हजर राहा अशी नोटीस आली ना तर मला ना खूप भीती वाटायची, परंतु तीच भीती आता मला अर्जुन चैतन्याच्या डोळ्यात बघायची आहे. तर साक्षीने आता जबरदस्त एक असा प्लॅन तयार केलेला असतो अर्जुनला सापळ्यात अडकवण्यासाठी. आणि साक्षी सांगते की उद्या अर्जुनवरती जबरदस्त बॉम्ब पडणार आहे. तर इकडे सायली आता सुभेदारांच्या घरामध्ये कल्पनाला सांगते की पुन्हा ना आवडते तशी डाळिंब्याची उसळ करू का. तेव्हा कल्पना सांगते अगं कर ना. तर सायली सांगते आई मी ना सगळ्यात आधी खीर बनवते. हे बघा यांनी डबा तरी घेऊन गेले आहेत, परंतु तिथे तणावाचं खूप वातावरण आहे आणि त्यांनी जेवण केलं असेल की नाही माहिती नाही आहे. जर खीर तयार असेल ना तर ते घरी आल्यानंतर 2 घास जास्त देतील. सायलीला अर्जुनची वाटणारी काळजी ओढ हे पाहून कल्पना आता विमलला सांगते की विमल कळतंय ना की सायली तिच्या नवऱ्याची किती काळजी करते ते. विमल आता त्यांना सांगते की थांबा हा वहिनी, या दोघांनाही आता कोणाची नजर लागायला नको म्हणून मी त्यांची दृष्ट काढणार आहे. तेव्हा आता विमल सायलीची तिथे दृष्ट काढ. तर घरामध्ये आता खूप जोराचा ठसका उडालेला असतो. तेव्हा प्रताप म्हणतो की काय चाललंय विमल. इतक्यात आता घरामध्ये अर्जुन चैतन्य ऑफिसमधून आलेले असतात. तेव्हा अर्जुन विचारतो की मम्मा अगं काय चाललं आहे घरात, हा कसला धूर आहे. तेव्हा कल्पना सांगते की अरे विमलने ना सायलीची दृष्ट काढली आहे. तेव्हा अर्जुन सायलीकडे पाहतच राहतो. तर सायली पटकन आता ते दोघांनाही पाणी आणून देते. सायली पाणी देणार इतक्यात अर्जुनला आता चक्कर यायला लागलेली असते. सायली पाहते इतक्यात अर्जुन खालतीच पडतो. तेव्हा सायली त्याला सावर. तर घरातले सगळेजण आता खूप घाबरलेले असतात. कल्पना जोरजोरात अश्विनला हाका मारते. तर त्यानंतर सायली अर्जुनच्या चेहऱ्यावरती आता पाणी शिंपडते आणि त्याला शुद्धीवरती आणते. तेव्हा सायली पटकन अर्जुनला पाणी पाजते आणि विचारते की तुम्ही बरे आहात ना, काय झालं होतं तुम्हाला. तेव्हा सगळेजण अर्जुनला आता उठवतात आणि सोफ्यावरती बसवतात. सगळेजण खूप घाबरलेले असतात. सगळ्यांनाच अर्जुनची खूप काळजी वाटत असते. तर कल्पना सांगते की अश्विन अरे अर्जुनला नक्की काय झालं आहे ते बघ पट. अर्जुन सर्वांना सांगत असतो की अरे मी ठीक आहे, परंतु कोणीच अर्जुनचं काहीच ऐकून घेत नाही. तर प्रताप विचारतो की अर्जुन अरे नक्की चक्कर कशामुळे आली, काय झालं आहे तुला. अस्मिता सुद्धा खूप घाबरलेली असते. ती विचारते की अरे नक्की काय झाले तू. तेव्हा चैतन्याच्या डोक्यात जराशी ट्यूब पेटते, कारण चैतन्याला अर्जुनने उपवास केला आहे हे चांगलंच माहिती असतं. तर तिथे अश्विन सांगतो की याला ताप तर नाही आहे, परंतु कदाचित स्ट्रेसमुळे असं झालं असेल, BP वगैरे लो झाला असेल. तर अश्विन सुद्धा विचारतो अर्जुनला की नक्की काय झालं आहे, तुला कशाचा ताण वगैरे आहे का. तेव्हा अर्जुन मनामध्ये विचार करतो की आता या सगळ्यांना काय उत्तर देऊ की मी सकाळपासून पाणी पेलेलो नाही आहे म्हणून मला चक्कर आली, परंतु मी खूप खुश आहे कारण माझा उपवास हा मिसेस सायलींच्या हातून सुटला. कल्पना घाबरूनच अर्जुनला विचारते की अर्जुन तू ठीक आहेस का. त्यावर ते अर्जुन हसून उत्तर देतो की हो. अस्मिता चिडते आणि सांगते की अरे आम्हाला काळजी वाटते तुझी, ते आम्हाला टेन्शन आलं आहे तुझ्यासाठी आणि तू हसतोयस का.
तर सायली सगळेजण आता चकित होऊन अर्जुनकडे पाहतात. तेव्हा सायली म्हणते की ती काही नाही, मी आता तुमच्यासाठी काहीतरी खायला करते. ती चैतन्याला सांगते की चैतन्य भाऊजी तुम्ही सुद्धा थांबा आणि काहीतरी खाऊनच जा आता. तेव्हा चैतन्य सांगतो की मी आता ना काहीच खाऊ शकत नाही. तर अर्जुन इशारे करून आता चैतन्याला गप्प बसण्यासाठी सांगत असतो. तर कल्पना विचारते की नक्की काय चाललं आहे तुमच्या दोघांचं, तुला भूक का नाही आहे? अर्जुन आता इशारे करून चैतन्याला गप्प बसण्यासाठी सांगतो आणि त्याला सांगतो की अगं मग त्याला भूक नाही आहे, जा जा चैतन्य फ्रेश हो जा. तेव्हा चैतन्य जातात असतानाच आता कल्पना त्याला थांबवते आणि विचारते की एक मिनिट चैतन्य, मला सांगाल का तुमच्या दोघांचं काय चाललंय नक्की आणि तुला जेवायचं का नाही आहे? त्यावरती चैतन्य सांगतो की मला भूक नाही आहे कारण आज दोन्ही डबे मीच संपवले आहे ना. तेव्हा सगळेच जण थक्क होतात. तर अस्मिता विचारते की काय आज अर्जुनचा डबा सुद्धा तोच खाल्ला? चैतन्य आता पुढे काही सांगणार परत तो अर्जुनकडे पाहतो. तर अर्जुन आता त्याला तिथून जाण्यासाठी सांगत असतो. नाही तर अर्जुन इशारे करून त्याला सांगतो की मी तुला खूप मारेन. परंतु चैतन्य आता गप्पच बसत नाही. तिथे सांगतो की कारण आज मी अर्जुनचे दोन्ही डबे खाल्ले आहे. अर्जुनने ना सायलीसाठी वटपौर्णिमेचा उपवास केला आहे. तेव्हा अर्जुन डोक्याला हात लावून बसतो. तर सगळेच जण आता थक्क होतात. सगळेच जण अर्जुनकडे पाहतात. तेव्हा आता अस्मिता म्हणते की अर्जुन तू काय डोक्यावर पडला आहेस का? आज तू काहीच खाल्लं नाही आहेस? त्यावरती चैतन्य सांगतो की अगं खाल्लं नाही आहे, सध्या पाण्याचा एक थेंबही त्याने पेलेला नाही आहे. त्यावरती अश्विन सांगतो की मग तर चक्कर तर येणारच ना. तेव्हा कल्पना सांगते की अर्जुन सायली आम्हाला माहिती आहे की तुमच्या एकमेकांवरती प्रेम आहे, परंतु अर्जुन आज तू तर आम्हाला थक्कच केलंच. कल्पनाचं त्या वाक्यावरती अर्जुन सायली एकमेकांकडे पाहतात. तर प्रताप सांगतो की याने उपवास केला खरा परंतु इथे माझी वाट लावली. तेव्हा सगळेच जण विचारतात असं का म्हणतो? प्रताप सांगतो की अरे तुझी मम्मा आता पुढच्या वर्षी तिच्यासाठी मला उपवास करायला लावेल. तेव्हा सगळेजण खूप हसत असतात. तर विमल सांगते की वहिनी बरं झाला मी सायलीताईंची मगाच नजर काढून घेतली. सायली मनामध्ये विचार करते की अर्जुन सरांनी माझ्यासाठी उपवास केला आहे परंतु का कशासाठी? तिथे चैतन्य आता विचारतो की अश्विन परत अर्जुनला एकदा चेक करतोस का? बघ ना त्याचे गाल लाल होत चालले आहेत. तेव्हा सगळेजण अर्जुनकडे पाहतात. तर अश्विन म्हणतो बघू जरा आणि अर्जुनला चैतन्याला तो सांगतो की हा तर लवेरिया नाही, या रोगावरती ना अजून संशोधन चालू आहे परंतु यासाठी औषध काही सापडलं नाही. दोघे आता अर्जुनची टांग खेचत असतात. तर चैतन्य सांगतो की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार जे कोर्टामध्ये भल्या भल्या गुन्हेगारांना गप्प बसवतात ते अर्जुन सुभेदार आज गप्पच झालेत. तर तिथे नकळतपणे आता कल्पना बोलून जाते की अरे चैतन्य तू जर माझ्या मुलाची मस्करी करत असतील ना तर मार खाशीला, तूही प्रेमात पडला ना मग तुला कळेल हे सगळं. तेव्हा आता चैतन्य मान खाली घालून उभा असतो. तर सगळेजण आता तिथे शांतच झालेले असतात. सायली पटकन आता विषय बदलते आणि सांगते की मी ना खीर बनवते, म्हणजे पहिला घास तुम्हाला गोडाचा खाता येईल ना. तेव्हा अर्जुन सांगतो की गुड आयडिया. परंतु तिथे कल्पनाने बोललेले ते वाक्य चैतन्याच्या खूप मनाला लागलेलं असतं. तर इकडे आता रविराजांना फोन आलेला असतो. तेव्हा रविराज फोनवरती बोलत असताना अचानक तिथे प्रिया आलेली असते आणि प्रिया विचारते की काय झालं आहे बाबा? तर रविराज फोनवरती सांगतात की ठीक आहे मी बघतो काय करायचं ते. तेव्हा आता रविराजांना विचारते की काय झालंय बाबा? तुम्ही सगळं काही मनातल्या गोष्टी सांगा म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. त्यावरती तिथे रविराज सांगतात की अगं तुला काळजी करायची काहीच गरज नाही आहे. तेव्हा प्रिया सांगते की असं कसं बाबा, तुमच्या चेहऱ्यावरती दिसतं आहे की तुम्हाला खूप टेन्शन आहे. हे आईचं असं झाल्यापासून ना मला तुमची खरंच खूप काळजी वाटते. तेव्हा रविराज सांगतात की असं प्रोफेशनल गोष्टी ना आम्ही कधीच कोणाशी शेअर नाही करत, तुझा अभ्यास कर. प्रिया आता खूप खोदून रविराजांकडून माहिती काढण्याचा प्रयत्न करत असते परंतु रविराजांनी प्रियाला तोंडावरच पाडलेलं असतं. प्रिया आता जात असतानाच थांबते आणि विचार करते की मी साक्षीला तोंडवर करून तरी सांगितलं आहे की मी किल्लेदाराकडून माहिती काढेन, परंतु आता मी साक्षीला काय सांगणार आहे की आता कोर्टाचा नक्की मॅटर काय होता ते. तर इकडे अर्जुन सायलीला सांगत असतो की मिसेस सायली आता आज जेवण केल्यानंतरला खरंच खूप बरं वाटतं आहे, तुम्ही खरंच खूप सुंदर जेवण बनवता आणि ती खीर काय भारी झाली होती. मला माहिती नव्हतं की उपवास सोडताना पहिला घास गोडाचा घ्यायचा असतो. त्यावर ते आता सायलीच्या लक्षात येतं आणि सायली विचारते की मला हे माहिती नव्हतं की पुरुषसुद्धा वटपौर्णिमेचा उपवास करतात. तेव्हा सायली अर्जुनला विचारते की सर आज तुम्ही माझ्यासोबत वट पूजला, त्यानंतर माझ्यासाठी तब्येत बिघडेपर्यंत उपवास केला, परंतु हे सगळं काही तुम्ही का आणि कशासाठी केलं? अर्जुन सांगतो की ते मी इतक्यात आता रविराजांचा अर्जुनला फोन येतो. अर्जुन फोन रिसीव करतो. तर रविराज सांगतात की अरे ते महिपती शिकरेचा वकील आहे ना, पवार वकील, त्यांनी महिपती शिकरेची केस रिओपन केली आहे. तेव्हा अर्जुनला मोठा धक्का बसतो. अर्जुन धक्क्याने विचारतो की तर रविराज सांगतात की हो उद्याचीच तारीख आहे. तेव्हा अर्जुन सांगतो की परंतु मला कोर्टाकडून नोटीस आलेलीच नाही आहे आणि डॅडला सुद्धा आलेली नाही.
नाहीतर त्यांनी मला सांगितलं असतं ना. त्यावरती अर्जुनला रविराज सांगतात की हे बघ, तुला कोर्टाकडून नोटीस वगैरे काहीच नाही येणार आहे, कारण तुला या केसमध्ये इन्व्हॉल्व केलंच नाही आहे, कारण तुझी केस बार काउन्सिल समोर सुरू आहे ना. तेव्हा अर्जुन सांगतो की साक्षीने लावलेले माझ्यावरती आरोप ते अजून सिद्ध झालेले नाही आहेत आणि ते कधीच सिद्ध होणारही नाही आहे. तेव्हा रविराज सांगतात की अर्जुन, हे सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत, परंतु कोर्टाला नाही कळणार ना. त्यावरती अर्जुन सांगतो की ठीक आहे सिनियर, मला जरी त्या केस इन्व्हॉल्व होताना जरी नसलं आलं ना, तरीसुद्धा मी उद्याच्या हेअरिंगला बसणार आहे. त्यावरती रविराज सांगतात की हो, कोर्टाने काही तुला आता कोर्टाच्या आवारामध्ये येण्यासाठी तरी बंदी घातलेली नाही आहे. तू ये, उद्या आपण काय करायचं ते बघूयात. तेव्हा आता फोन ठेवल्यानंतर सायली विचारते की काय झालं आहे सर. अर्जुन खूप चिडलेला असतो. तो सांगतो की त्या महिपती शिकरेने केस रिओपन केली आहे. नक्कीच त्याच्या डोक्यामध्ये काहीतरी प्लॅनिंग सुरू आहे. तेव्हा सायली विचारते की या साक्षीने आपल्यावरती लावलेल्या आरोपामुळे आपलं खूप नुकसान होतंय ना सर. तेव्हा अर्जुन सांगतो की हे खूप डेंजरस आहे मिसेस सायली. अशाने ना आपण आतापर्यंत मधुभाऊंच्या केसमध्ये जे पुरावे दाखवले आहेत ना, ते सगळं काही बेदखल केलं जाईल. तेव्हा अर्जुनच्या त्या वाक्यावरती सायलीला धक्काच बसतो. तर पुढील भागात आपण पाहणार आहोत की अर्जुन, चैतन्य, प्रताप, सायली आता चौघेही कोर्टात आलेले असतात. तेव्हा ते अर्जुनला अडवतो आणि सांगतो की कोर्टाने तुम्हाला आत येण्याची परमिशन दिलेली नाही आहे अर्जुन सर, सॉरी. इतक्यात आता साक्षी, महिपती, इन्स्पेक्टर साहेब आलेले असतात. तेव्हा साक्षी मुद्दा म्हणते की आम्ही तरी आत जाऊ शकतो ना, कारण आम्ही खोटे पुरावे उभे करून केस जिंकण्याचा प्रयत्न केलेलाच नाही. साक्षीच्या बोलण्यावरती लगेचच तिची साथ देत महिपती अर्जुन खूप काही सुनावतो. तो सांगतो की अगं मेलेल्या माणसाला अजून कशाला जिवंत करण्याचा प्रयत्न करते, त्याला ना कोर्टाने आधीच मारला. अर्जुन खूप चिडलेला असतो. तर सायली, अर्जुन आता रागाच्या भरात काही करून बसू नये